आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, या आठवड्यात पुन्हा एकदा 7 स्पर्धक हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. यामध्ये कोण आहे बॉटमला हे आता आपण पाहूया. मित्रांनो, बॉटमची गोष्ट करायची झाली तर अजूनही आहे तो म्हणजे घनश्याम दरवडे. घनश्यामला जास्त अशी वोटिंग होताना दिसत नाही. घनश्यामला सध्या बिग बॉसच्या घरामध्ये गेम दिसतोय, खेळतोय तो, पण थोडंसं तो निगेटिव्ह जाताना दिसतोय. मुळात आहे ना, घनश्यामचं असं झालंय की वैयक्तिक असा गेम नाही, परंतु जी काही शब्दफेक आहे बाईची ती जबरदस्त आहे. शब्द फेकीवरच तो सध्या बिग बॉसच्या घरामध्ये टिकून आहे. पण आता त्याचा पत्ता कट होतो की काय असा प्रश्न निर्माण झालाय. सध्या घनश्याम दरवडे हा 7व्या क्रमांकावर आहे. नंबर 6 ची गोष्ट करायची झाली तर इथे घनश्यामचा सक्का चुलत मोठा बंधू अरबाज पटेल आहे. मित्रांनो, अरबाज पटेल बिग बॉसच्या घरामध्ये खूप खेळतो, खूप सारा कंटेंट देतो, पण सध्या हा कंटेंट आहे ना तो पूर्णपणे निगेटिव्ह दिसतोय. आणि अरबाजला खूप कमी म्हणजे घनश्यामच्या आसपासच मतं आहेत. तुम्ही जरी सांगितलं ना की अरबाज बॉटमला आहे तर बॉटमला आहे. एवढी कमी मतं अरबाजला मिळालेली आहेत. एवढी फॅन फॉलोविंग असून सुद्धा अरबाजला अजिबात मतं नाही. ही खरंच खूप शॉकिंग गोष्ट आहे. अरबाज हा 6व्या क्रमांकावर आहे. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे आर्या जाधव. मित्रांनो, आर्या जाधवला खूप कमी वोटिंग होताना दिसते. माहिती नाही त्याचं कारण, पण आर्या जाधवला आजचा जो काही टास्क होईल ना, या टास्क नंतर मोठ्या प्रमाणात मतदान होईल, वोटिंग होईल हे मात्र निश्चित आहे. सध्या आर्या ही 5व्या क्रमांकावर आहे. 4थ्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर इथे आहे निकी तांबोळी. निकी तांबोळीला एवढा लोकांचा सपोर्ट मिळतोय हे मी पहिल्यांदाच बघतोय. माहिती आहे निकीला एवढा का सपोर्ट मिळतोय. निकीचा गेम आहे बिग बॉसच्या घरामध्ये, दिसते ती, खेळते ती, सगळं काही निकीवरतीच अवलंबून आहे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये. पण ते थोडंसं निगेटिव्ह दिसते, परंतु लोकांची पसंती सध्या निकीला आहे आणि निकी या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. नंबर 3 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे अभिजित दादा सावंत. अभिजितचा कालचा जो काही स्टँड आहे ना, जे काही त्याचं संचालन होतं ते बरेच लोक अनफेअर म्हणून सांगताना दिसत आहेत. सध्या अभिजितला वोटिंग होताना दिसते. अभिजित हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. नंबर 2 ची गोष्ट करायची झाली तर इथे आपला कोल्हापूरचा पठ्ठ्या डीपी दादा आहे. अख्खं कोल्हापूर बहुतेक डीपी दादाच्या पाठी उभं राहिलेलं आहे, अगदी ठामपणे उभं राहिलेलं आहे आणि डीपी दादाला सध्या बऱ्यापैकी वोटिंग होताना दिसते. डीपी दादा हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. नंबर 1 ची गोष्ट करायची झाली तर इथे राज्य करतोय तो म्हणजे बारामतीचा पठ्ठ्या सूरज चव्हाण. सूरजला भरभरून वोटिंग होताना दिसते. अक्षरशः सूरजला एकट्याला 50% आसपास वोटिंग झालेली आहे. आणि आज ज्या पद्धतीने सूरज टास्कमध्ये जो काही परफॉर्मन्स देणार आहे तो A1 असणार आहे. सूरज सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 1ल्या क्रमांकावर आहे. 2ऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे डीपी दादा. 3ऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे अभिजित दादा सावंत. 4थ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे निकी तांबोळी. 5व्या क्रमांकावर आहे ती म्हणजे आर्या जाधव. आणि 6व्या आणि 7व्या क्रमांकावर आहे तो म्हणजे अरबाज आणि घनश्याम दरवडे. आता कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? खरं तर घनश्याम दरवडे याच्यावरतीच बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. पण सध्या जे काही वोटिंग आपण पाहतोय तर अरबाजवरती सुद्धा बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे आणि त्यानंतर आर्या जाधववरती सुद्धा आहे. आर्याने या 2-3 दिवसामध्ये जो काही टास्क असेल त्याच्यामध्ये खेळ दाखव बाई, आणि तो पण पॉझिटिव्ह खेळ दाखव. पण सध्या असं दिसते की घनश्याम दरवडे हाच बिग बॉसच्या घराबाहेर जाईल अशी जर तरची शक्यता आहे. काय वाटतं तुम्हाला, कोण जाणार या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर आणि तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.